नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। जी मित्रांनो, सिपाई आणि हमाल पदासाठी तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेले असतील, तर त्याची मित्रांनो लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आणि कुठले कुठले उमेदवार रिजेक्ट झालेले आहेत, काय कारणामुळे रिजेक्ट झालेले त्या सर्वांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। आपल्याला माहिती असेल मित्रांनो, ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती। पहा, उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणची। तर उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी मित्रांनो पिऊन आणि या ठिकाणी हमाल या पदासाठी जवळपास 133 जागा होत्या। तर ही जाहिरात जी आहे मित्रांनो आलेली होती, याच्यासाठी आतापर्यंत दोन तुमच्या शॉर्टिंग लिस्ट लागल्या होत्या। पहा, एक 5000 ची लागली होती आणि 2632 उमेदवारांची लागली होती। त्याच्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता या ठिकाणी जवळपास या ठिकाणी मित्रांनो 3888 कॅन्डिडेट जे आहेत या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे या ठिकाणी तुमची परीक्षेसाठी तुम्हाला एलिजिबल केलेले। पहा, ही लिस्ट आहे त्या कॅन्डिडेटची। याच्यामध्ये तुमचं नाव पाहायचं आहे आणि तुम्हाला एक्झामसाठी या ठिकाणी जायचं असणार आहे। 3888 कॅन्डिडेट घेतलेत मित्रांनो। पहा, या ठिकाणी 5000, त्यानंतर 2632, जवळपास 7632 उमेदवारांची त्यांनी शॉर्टलिस्ट लावली होती। त्यापैकी त्यांनी किती उमेदवार घेतलेत? फक्त 3888। मग याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे डॉक्युमेंट प्रॉब्लेम होते, कुणाचे या ठिकाणी मित्रांनो उशिरा फॉर्म आले होते, डॉक्युमेंट आले होते, डॉक्युमेंट व्यवस्थित पाठवले नव्हते, त्याच्यामुळे रिजेक्ट केलेले विद्यार्थ्यांची इथं संख्या आहे। पहा, 1226 विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहेत। त्यानंतर 151 रिजेक्ट केलेले आहेत। हे 1226 विद्यार्थी का रिजेक्ट केलेले आहेत हे देखील त्यांनी दिलेलं आहे। पहा, ठराविक तारखेनंतर प्राप्त झालेले त्यांची उमेदवारांची सदर पदाकरिता नाकारण्यात येत आहे। म्हणजे वेळेनंतर या ठिकाणी डॉक्युमेंट यांचे आले होते 1266 जणांचे। त्याच्यानंतर अजून पहा, इथं 151 रिजेक्ट केलेले आहेत, वेअर रिसिव्ड आफ्टर ड्यू डेट। त्यानंतर कुरिअर मोडने पाठवले, स्पीड पोस्टने नाही पाठवले, रजिस्ट्रेशन ID शॉर्टलिस्टेड रजिस्ट्रेशन ID टाकलेलं नाही आहे, असे भरपूर सारे रिझन आहेत या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर जवळपास या ठिकाणी 2321 कॅन्डिडेट कन्सिडर केलेले नाहीत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वर नॉट रिसीव ॲज पर नोटीसनुसार डॉक्युमेंट आले नाहीत। पहा, यांचे याच्यामध्ये पाहू शकता 2000 पेक्षा जास्त उमेदवार इतर रिजेक्ट केलेले आहेत। त्याच्यानंतर खाली पण पाहू शकता 55 उमेदवार या ठिकाणी रजिस्टरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अलॉंग विथ ॲप्लिकेशन त्याच्यानुसार पाठवलेलं नाहीत, त्याच्यामुळे इथं अजून 55 उमेदवार रिजेक्ट केलेत। 82 उमेदवार या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहेत, हू हॅव फॉरवर्डेड प्रिंट आउट ऑफ देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफ डिस्ट्रिक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस। असे भरपूर सारे रिझन आहेत त्याच्यामुळे रिजेक्ट केलेले विद्यार्थी आहेत। तुमचं नाव या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकतात। सर्व लिस्ट तुम्हाला मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आता लेखी परीक्षेसाठी बोलवले उमेदवारांची आणि या ठिकाणी मित्रांनो रिजेक्ट झालेल्या उमेदवारांची लिस्ट जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वगैरे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटतील। आता मित्रांनो याच्यामध्ये पहा, ज्यांचे 3888 या यादीमध्ये नाव आहे त्यांना मित्रांनो त्यांचे डॉक्युमेंट वगैरे सर्व क्लिअर आहे। यांना आता काय करायचं आहे, वरील नमूद उमेदवारांना कळून येते की सिपाई हमाल पदाची जाहिरात जी आहे 21 मार्च 2023 आली होती। मधील खंड D4 नुसार परीक्षा शुल्क 125 रुपये आता तुम्हाला परीक्षा शुल्क काय भरायचं आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल। म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस फी भरायची आहे मित्रांनो, त्याची आता ही जी वेबसाईट आहे इथंच मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फीज भरायसाठी किंवा जी पण मोड असेल त्यानुसार परीक्षे फी भरायची। मग त्याच्यानंतर तुमचे आता हॉल तिकीट वगैरे येतील, कुठं एक्झाम असणार आहे ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जाईल। ह्या 3888 विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षेसाठी पात्र करण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये तुमचं नाव चेक करायचे, याची ही PDF फाईलची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। जिल्हा न्यायालयाची मित्रांनो जशी इथं अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। सध्या ही 2021 मध्ये आलेली जी पदभरती होती मित्रांनो सिपाई हमाल या पदासाठी, जे की मित्रांनो सेमच सिपाई हमाल पद जे आहे जिल्हा न्यायालयामध्ये जे असतं तसंच सेम या ठिकाणी उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी यांचं जॉब लोकेशन असणार आहे। त्यांच्यासाठी मित्रांनो 133 पदांसाठी जवळपास 3888 या ठिकाणी विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी काय केलेत, त्यांनी पात्र केलेत। तुमची लेखी परीक्षा होईल, त्याच्यानंतर मग स्वच्छता चाचपल्ली चाचणी वगैरे ती पुढची प्रोसेस देखील तुमची केली जाणार आहे। तर याबद्दल जे पण अपडेट येईल मित्रांनो ते वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।